कलाकारांचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या लाडक्या प्रेक्षक परीक्षकांचं. प्रसाद अंगरखे आज इकडे आले आहेत आणि मला अत्यंत सांगायला अभिमान वाटतोय की हैदराबादवरून ते खास या शो साठी इकडे आलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते इस्रोमध्ये सायंटिस्ट आहेत. थोडक्यात आता कॉमेडीची बुलेट ट्रेन बघायला नुसते प्रेक्षक नाही तर हुशार प्रेक्षक इकडे येत आहेत. आणि अर्थातच आपण स्वागत करूया अचानक कसं काय घुसलात? मी एवढा फेमस आहे का नाही? हा प्रश्न आहे का? नाही, मी एवढा फेमस आहे का नाही की मला डिक्शनची काही गरजच नाही. हा, तुम्हाला माहिती आहे का या इद्याधर पानपटला कोण ओळखत नाही माहितीये तुम्हाला? काळं कुत्र सुद्धा ओळखत नाही माहितीये मला. तुम्हाला बघायचंय मला कोण ओळखत नाही. इद्याधर पानपटला कोण ओळखत नाही? सांगा माझं नाव काय? इद्याधर पानपट. बघा बघा, समध्यांना माझं नाव माहितीये. मराठवाड्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये घडाटवाडी नावाचं गाव आहे. तिथं माझं झेरॉक्सचं दुकान आहे. कसं दुकान आहे? बरं नाही, माझं चुकलं मला माफ करा. मला माहिती नव्हतं की तुम्हाला एवढे सगळे जण ओळखतात. म्हणजे खात्री आहे तुम्हाला ना ओबामा सुद्धा ओळखत असणार आहे, हो की नाही? काय झालं? माशी बसली उडत नाहीये. पाळलेली ती पाळली नाही. त्याचं काय झालं बरं का, एके दिवशी मी लहानपणी बरं काय पॅडी कुठं बघायला तो काय झालं का नाही, लहानपणी का नाही झाडावर चढलो. तो मधाचं पोळं मध खायचा होता मला. मधाचं पोळं असं हलविलं, त्यातली एक माशी, तिला मी इतका आवडलो मधा सगळं येऊन बसली गाला. ती अजून मी जात नाही नाही ती. आता लोक म्हणतात की या पानपट साहेबाच्या चेहऱ्यावरची माशी पण उडत नाही. अशी ह्याला हिस्ट्री आहे. मुंबईताई देशपांडे. माझं नाव मुंबई नाहीये, माझं नाव मृण्मयी देशपांडे असं आहे. नाही, मला तुमची कमाल वाटती. अहो, तुमचं प्रॉपर गाव पुणे असून सुद्धा तुमच्या आई वडिलांनी तुमचं नाव मुंबईताई ठेवलेले. बरं ठीक आहे, माझं नाव मुंबई आहे. मग इथे कशाला आलात या मुंबईला भेटायला? नाही, माझं वेगळंच कारण आहे. आता मी मुद्द्यावर येतो बरं का. हा, काय माहितीये का, आमच्या घडाटवाडीमध्ये का नाही एक मोठा ना गणेश फेस्टिवल असं आहे. गणेश फेस्टिवल दहीहंडी म्हणून दाखवा ना. असं दहीहंडी, उत्साहात झालेली दहीहंडी. तर त्याच्यासाठी बरं का, ऐका, नुसतं हसू नका. तर त्याच्यामध्ये का नाही घडाटवाडीमध्ये आमच्याकडं 9:30 वाजले गुरुवार शुक्रवारी की समजे कामं बंद, जेवण फिवण काही नाही. फक्त असतंय आमच्याकडं कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. तर आमच्या घडाटवाडी गावातले ना समधी लोक ह्यांचे फॅन आहेत आणि म्हणून मी गणेश फेस्टिवलला यांना घेऊन चाललो. ओके नाही, त्यांना बहुतेक परफॉर्म करण्यासाठीच घेऊन जात असणार ना, परफॉर्मन्स साठी हवेत ना. संदीप बुक्कीच आणि तुझ्या पाठीमध्ये यांना कोण परफॉर्म करायला घेऊन जाणार आहे? ऑर्गनायझर.
ऑर्गनायझर परफॉर्म आम्ही करणार आहेत. हा तुम्ही हा मग काय आम्ही ह्या वर्षी म्युझिकल नटसम्राट करणार आहेत. मी आणि माझी बायको दोघं मिळून करणार आहेत आम्ही म्युझिकल नटसम्राट. हा अत्यंत फालतू असणार आहे याबद्दल माझी पूर्ण खात्री आहे. वा, वा. पण तरी आता इथे आलाच आहात तर जरा काहीतरी फालतूगिरी करून दाखवा ना. मी तिकडे बसते. वा 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 मुंबईत आई वा. आमच्या गावाकडच्या लोकांनी काहीतरी करायचं म्हणल्यावर उगाचच फालतू म्हणतात. आता तुम्ही ऐकाच आमची सोलो लुकलुकी. एक मिनिट सोलो लुकी. हा सॉरी सोलो लुकलुकी. हा तर या बघा कुणी कुणी घर देता का त्या तुफानाला कुणी घर देता का रे घर. एक तुफान घरा वाचून छपरा वाचून एका हराम खुर्ची वाचून. एक मिनिट आराम खुर्ची म्हणायचंय का. आराम खुर्ची. हा तेच हराम खुर्ची वाचून जागे वाचून तडपडतय. कुणी जागा देता का जागा. आमच्या सरकारसाठी आमच्या सरकारला पाहिजे एक जागा मिश्री भाजायला. लाज नाही का वाटत. हा काय? तुळशी वृंदावन असं आहे ना त्याच्यामध्ये मिश्री भाजायला काय. नाही पण आमच्या सरकारचं कसं माहिती का मिश्री लावल्याशिवाय काही होतच नाही. सरकार हिरवा चुडा मिळाले नाही थांबा. म्हणजे हा असा म्युझिकल डान्स असणार आहे तुमच्या नटसम्राट मध्ये. हो मग बघितलंस ना. चिमणे अगं काय नाचलीय सरकार सरकार या वयामध्ये सरकार. चिमणे या बघा ही माझी बायको आहे. ही नटसम्राट मध्ये काम करणार आहे सरकारचं. हिच्या तुम्ही पाया पडा. मी हा नाही लांबूनच आशीर्वाद देते. मोठी हो. इकडे तिकडं मुंबई ताईच्या माग बघितलं का बायडी कोण कोण बसलंय. ते कॉमेडीचे कलाकार आहेत. कल्ला समजेच आहेत की. बरं हरकत नाही. आता मला सांगा यांच्यापैकी कोणाकोणाला तुम्हाला घेऊन जायचंय. नाही असं नाही घेऊन जाणार. आम्ही काय करणार आहे पहिल्यांदा त्यांचे समजे किट्स बघणार आहे. किट्स करतात ना ते 5-10 मिनिटाचे कॉमेडी. हा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. ते बघून मग ठरविणार कोणाला न्यायचं ते. अच्छा म्हणजे फुकटाचा सगळा शो बघणार आणि त्याच्यानंतर ठरवणार का कोणाला न्यायचंय ते. हरकत नाही. आता आलाच आहात तर बसा तिकडे जाऊन. हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. चल बस चला आओ ठरलाय त्यांचा कुठे बसायचं. जाऊन बसा रिकाम्या जागेवर. बसली का बायडी तू. बसू का काय आज दहीहंडी आहे. सगळीकडे गोविंदा थरांवरती चढून दहीहंडी फोडतायत. पण आपल्याकडे एक गोविंदा येतोय. तो काय करतोय त्याच्या प्रेमाची हंडी फोडायला निघालाय. तर बघूया हा गोविंदा कशी फोडतोय त्याच्या प्रेमाची हंडी.
तुझ्यासाठी. आणलास का साबण? नाही, जावई आणलं तुझ्यासाठी. अगं ए बाळा, जावई म्हणजे पेप्सिकल आहे का जनरल घेऊन यायला? ए भक्ती ऐक ना, नेहमीप्रमाणे तुला काहीतरी बोलायचं वेगळं होतं आणि तुझा डिक्शनचा प्रॉब्लेम झालाय का? नाही गं आई. आणि खरं सांगू का, माझा आधीही प्रॉब्लेम नव्हता आणि आत्ताही प्रॉब्लेम नाहीये. पण माझा तो पार्टनर होता ना, तो स्वतःचं प्रमोशन करण्यासाठी माझ्यावर विनोद करायचा. अरे 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 बघ रे सम्या, शिकव अजून तिला, शिकव. मी सांगते ना, तू लोकांना काय विचारते? आणि मग सगळे म्हणायचे की माझीच चूक होती म्हणून. पण जाऊ दे, आता जाऊ दे. आता फॉर्मॅट पण बदललाय आणि माझा नशीबही. वा, खरंय तुझं, बघतोय ना आम्ही. बघतोय ना बापरे. काही जाऊ दे ग, जाऊ दे. त्या जुन्या गोष्टी विसरून जाऊयात ना. नको आठवणी बाबा, नको. आई, माझा आत्ताचा जो प्रियकर आहे ना, अरे हे पण करायला लागली, तू काय करणार आता रे? अरे देवा. आई अगं ऐक ना, माझा आत्ताचा जो प्रियकर आहे ना, तो एकदम सॉलिड आहे, एकदम भारी आहे. आणि ना त्याला स्वतःचे असे ओरिजिनल केस पण आहेत. अरे देवा, अगं कोण आहे कोण त्याचे खरे केस आहेत आणि त्याच्यासाठी पैसे नाही खर्च केलेत त्याने? कोण आहे कोण? आणि मुळात जगात असा आहे कोण ज्याला तू आवडलीस बाई? सांगते, दाखवतेस तुला. इकडे ये. ए गो गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाळ ब्रिज पाला. गोविंदा आला रे आला, जरा मटकी सांभाळ ब्रिज पाला. खिडकीतल्या काकू पुढे वाकू नका, पुढे वाकू नका. 2 रुपये देतो मला भिजवून टाका. आता मेला. अरे माकडा, खरी कुरी धडक मारताय? लागलं ना मला, धडक बसली ना. लागलेला ऍक्च्युली काकीनं मला हांडी वाटल्या तुमचं डोकं पाहिजे आणि तुम्ही स्वतःला 3 थराची हांडी वाटली. भक्ती काय आहे? अगं खरंच आहे ते. माझ्याही आतापर्यंत लक्षात नव्हतं आलं. तू खरंच 3 ताराचे अंडे देतेस. काय आहे? तोंड बंद कर, शी घाडे. कोण आहे? कसं आहे ते? काय आहे? कोण? काय कोणाला घेऊन आली असली? काय भाषा, काय संस्कार? शी तोंड बंद कर. कुठे भेटला तुला? आई अगं, तू त्याला ओळखलं नाहीस का? शी अशा माणसाला मी नाही ओळख दाखवू. अगं तो दहीहंडीवाला आहे. अरे बापरे, दूधवाला असतो तसा दहीवंडीवाला पण आहे? अगं नाही ग, आपल्या सोसायटीमध्ये नाही का दहीहंडी असते, त्याच्यावर एकदम वरच्या थरावर असतो बघतो. अरे बापरे, या थराला पोचलीस तू? मी याला प्रेमानं गो आजच्या गावात टाक. ए गो आजच्या गावात टाक. काय चाललंय गोऊ आईच्या गावात? गपाचा. अरे काय कोण आहे हा? काय नाव गाव फळ फूल रंग रूप काय आहे का नाही याला? अगं याचं खरं नाव संदीप टकरे असं आहे. टाकरे टाकरे. हिने फुल त्या दिवशी आपल्याला झलकंडी दिली. झलकंडी? गोष्ट किया माप कोणाची झलकंडीवर झलकंडी देत होते. आपण असा 7व्या थरावर होतो. ही 7व्या माळ्यावर फुल झलकंडी चालू आहे. ही मला बोलली तुला जर लावशिप पाहिजे असेल तर हंडी फोड. मग काय आपण दिली टक्कर, फोडली हंडी आणि चालू झालं आपलं चक्कर. अगं आई, मी असला सॉलिड लुक दिला ना मला. शी शी हे काय? ते लुक देताना दही असा आला ना. आणि ना मग माझ्यावरचा ताबच सुटला गो. आणि मग आई मी याच्या प्रेमात पडले. बाजूला हो बाजूला.
गहू कमी आणि गुटखा जास्त दिसतोय हा. तुला काय लाज आहे का? 5 पैसे कमवायची अक्कल नाही तुझी, तब्येत कमवायची अक्कल नाही, चालला माझ्या पोरीशी लग्न करायला. अरे पासपोर्ट साईज मध्ये लोकांचा फक्त चेहरा बसतो, तू अख्खा चक्क बसशील. मी आता एक शब्दही त्याच्याबद्दल ऐकून घेणार नाहीये. अगं तो भरपूर पैसे कमवतो. सांग सांग तुझ्या मम्मीला सांग. परवा अशोक चौकातली हांडी फोडली 5 लाख मिळाले, नंतर विजय चौकातली 3 लाख, नंतर मोठे चौकातले 7 लाख. माहितीये का? बापरे, एवढे पैसे कमवले? म्हणजे टोटल किती झाले एकूण? 4000. मग एवढं आमचं सगळं खर्च असतो ना, आमचं 150 लोकांचं मंडळ आहे ना, मग सगळ्यांना पैसे वाटायला लागतात. रिहर्सल करून माहितीये का 4000 मिळतात. अरे 40,000 मिळाले का काय म्हणतोय? 4,000 मिळतात. अरे कसा आहे हा? काय कच्ची दाबेली करून गच्चीवर राहणार आहे? सासूबाई आपल्याला ठासान द्यायची नाही. आपण एकदम डेंजर. एका दणकेत आपण नारळ फोडतो. नारळ काय आपल्या टप्प्यात द्यायची नाही, सांगून ठेवतो. हे पण पडून टाकेल. कुठला नाही तो. आई अगं आम्हाला किचन मध्ये सुद्धा कामाला येईल. कामाला येण्यापेक्षा तो आधी कामाला लागला पाहिजे, मग कामाला येईल. अगं लागेल का कामाला? आणि विचार कर, रात्री डिनर नंतर जर मला असं कलिंगड खावंसं वाटलं तर एका फटक्यात मला कलिंगड फोडून देईल तो. भक्ती, कलिंगड फोडता येतं म्हणून नसतो का नवरा करायचा. नवरा काही वेगळ्या करण्यासाठी पण करता. म्हणजे अगं कलिंगड काय का 5-10 रुपये दिले तर कोणीही कापून देऊ शकतं आपल्याला, कळलं का? आणि याचा चेहरा बघ. कसा आहे तो? शिक्षण तरी किती झालं तुझं? किती शिकलास? आपली जांबू आठवते शाळेमध्ये. तुला पण फेमस होतो. प्रत्येक तासाच्या 5 मिनिटं अगोदर आपल्याला सोडायचे, माहितीये का? तुला शू लागायची? नाही, आपण घंटा वाजवायचो. असा घंटा पकडायचो. ये दिली टाका, हे घेतला घंटा, दिली टाका. टान टान शाळा सुटले, पाटे फुटले, घरी गेले. आता आपण करायचं माहिती. तोंड बंद कर आधी. नुसताच कॉन्फिडन्सच्या नावावर जगणारा अशिक्षित तरुण आहेस बाबा, लक्षात घे. तिला तहान भूक लागल्यावर खायला काय घालणार आहेस? घंट्यावर डोका पडणार आहे? घंट्यावर कशाला डोकं आपटेल? आपला स्पीड माहित नाही. आपण रपारप सपासप असा वरती चढतो. नारळाच्या झाडावर जाणार, नारळ तोडणार, घेतला नारळ ठप्पा, 2 तुकडे केले. एक खोबरं खा, पाणी पण घे, किस दे. तू नारळाच्या झाडावर पण चढतोस? रपारप नारळ का आपण बिल्डिंग वर पण चढतो. आपल्याला एरियात लोक स्पायडरमॅन म्हणतात, माहितीये का? आणि नवरात्रीमध्ये तर आपण कहर करतो. लोक दांड्या घेऊन खेळतात ना, दांडिया. आपण विदाऊट दांड्या खेळतो, माहितीये? हे बजा काय चाललंय तुमचं? असं धडका मारून संसार करणार आहात का? हे बघ भक्ती, मी तुला निक्षून सांगते, हा माणूस जर 1 रुपया जरी कमवता झाला ना, तरी मी तुला लग्नाला परवानगी दिली असती, पण काही कमवत नाही हा. मला त्याच्याशीच लग्न करायचंय. मूर्ख आहेस का तू जराशी? आईच्या गावात 1 मिनिट. हॅलो, कोण? टाकरेच बोलतोय ना भावा, बोल ना. बोल, टाकरेच बोलतोय. काय काय आपल्याला किती? 40,000 पगार? कुठे नोकरी लागली आपल्याला? आपल्याला नोकरी लागली ना, 40,000 पगार. 40,000 पगार घ्यायचा, मस्त हेल्मेट टेस्टिंगची. म्हणजे हेल्मेट घ्यायचा, टक्कर द्यायची. नाही फुटला तर चांगला आहे. त्याला ISI मार्क असतो ना, तसा आपला पण टी लागणार. टक्कर मधला टी. अरे बघ, आता त्याला नोकरी सुद्धा लागली. 40,000 रुपये पगार. नोकरी. आता द्या छोकरी. आता हाच माझा
पार्टनर. गोविंदा आला रे आला जरा मच्छी संभाल बिगबाला. वा संदीप, वा वा विशाखा, भक्ती, फारच मजा आली. खूप खूप मजा आली. काय मग कसं वाटलं, यांना नेणार का गणपती उत्सवासाठी? हा भक्तीला नेऊया ना आपण. आमच्या इथे व्हॅली पार्किंग करायचं असतं ना. व्हॅली पार्किंग म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही व्हॅली पार्किंग. गणपती बसतो ना त्याच्या बाजूलाच व्हॅली आहे, तिथे पार्क करणार गाडी. तुम्ही एक काम करा, उत्तम स्किट केलेलं आहे. तुम्ही आनंदाने तिकडे जाऊन बसा. हा जा जा जा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय कॉमेडीची बुलेट ट्रेन. हाऊ दे सॉरी. तुमच्या भावना आम्हाला कळला. हा? चला हळूहळू करा, नाही मी आपल्या विषयाकडे वळते. आता इकडे काही शिक्षक येणार आहेत, त्यांना आदर्श शिक्षक बनायचंय. हा तर बघूया इकडे येऊन ते नक्की काय करतायत ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या शिक्षकांचं. हो मॅडम, असे मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये हुंदके देऊन येऊ नका ना. लोकांना वाटेल मीच काहीतरी केलोय. काही समज पाहिजे. रड नका, शांत व्हा मॅडम. रड नका ना, शांत व्हा. हो मॅडम, बरं झालं. लाज वाटते का तुम्हाला? लाज हो मॅडम. लाज वाटते काय का माझ्या रडवायला? लाज मी काहीच नाही केलं. हे आपली हुंदके राहिली. काही नाही केलंय ना? नाही. हा, मग ठीक आहे. ओ बाई काय ना हुंदके देताय? काय हेडमास्टर मेलेत का काय? नाही तर काय. मॅडम तुम्ही गडबडीत हेडमास्टर म्हणजे मीच मेलो असंच म्हणले. तसं नाही ना. नाही. त्यांचं हुंदक्याचं कारण वेगळं असेल, त्यांना विचारा ना काय ते. काय आलं बाई, काय आलं तुम्हाला रडायला? हो बाई, आपला आदर्श शिक्षक पुरस्काराचं स्वप्न आहे ना, ते धुळीला मिळालंय बघा पार. माझं स्वप्न नाही धुळीला मिळणार, कारण अजून 4 आमदारांचं शिफारस पत्र आहे माझ्याकडं. त्यामुळे या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार मलाच मिळणार आहे. शिक्षक. अहो बाई, ते जे तुमचे शिफारस पत्र आहे ना, त्याची पुंगळी करा आणि ठेवून द्या कपाटात. त्याचा काही उपयोग होणार नाहीये. का म्हणजे आता शासनाचे नवीन नियम आलेत. नवीन निकषानुसार निवडणार आहेत आदर्श शिक्षक. काय आहेत नवीन नियम? तुम्ही जो विषय शिकवता ना, त्या विषयाचा रिझल्ट 100% पाहिजे म्हणते ते. आता कसं करावं सांगा तुम्ही. अहो मग बाई, तुमचा 100% चान्स गेला. अहो कारण तुमच्या विषयामधली पोरं आहेत ना, ती जेमतेम 10 पास होत्यात. माझं राहू द्या, तुम्ही तुमचं बघा. माझं काय? आपल्या संस्था चालकाचं पोरग तुमच्या विषयात सपशेल नापास आहे. त्यात माझी काही चूक नाही बरं का. त्यात माझी काहीच चूक नाही. सगळा पेपर मी त्याला लिहून देते. खरं सगळा पेपर लिहून देते. त्याला फक्त काय म्हणते का बा, उत्तर पत्रिकेवर ना नंबर लिहू. ते एक दिवस त्याला मी सांगितलं उत्तर पत्रिकेवर नंबर लिहायला, तर पोरानं काय करावं, स्वतःचा मोबाईल नंबर लिहून ठेवला. ते काही मला माहित नाही. संस्था चालकाचं पोरग पास झालं पाहिजे म्हणजे पास झालं पाहिजे बस. आणि समजा दुसऱ्या शाळेत नंबर आला, मग काय करायचं? काय मॅनेज करायचं? मग तिकडच्या मुख्याध्यापकाला पाठवा ना तुम्ही. अवघड आहे का ते? त्याला पाठवा आणि काही करा. मला माहित नाही, पोरग पास झालं पाहिजे. सर मला सांगा, ही डिजिटल क्लासरूमची काय भानगडी? आपल्याकडे तसं काही नाहीये. डिजिटल क्लासरूम म्हणजे काय असतं की कम्प्युटर, प्रोजेक्टर, जनरेटर ते वर्गात असलं पाहिजे. त्याच्याशिवाय डिजिटल क्लासरूम. मग सर त्यात काय अवघड आहे? आपल्या स्टोर मध्ये 4 कॅम्प्युटर आहेत ना. कॅम्प्युटर मॅडम, तुम्ही कम्प्युटर म्हणा ना. कॅम्प्युटर म्हणताना तुम्ही बऱ्या दिसते, पण तो शब्द बरा दिसत नाही. कम्प्युटर म्हणा. आणि कम्प्युटर कोणत्या गाढवाला चालवता येते तिथं? आणल्यापासून स्टोर रूम मध्येच पडेल ते. नुसते धूळ खायलेत. त्याच्या माऊसची वायर सुद्धा उंदरांना खाऊन घेतली. काय सांगावं? मी तर काय म्हणते, हे डिजिटल क्लासरूम वगैरे जाऊ दे, वर्गात पंखे बसवा म्हणा. अरे पंखा लावा, कम्प्युटर लावा, दुनिया लावा. अरे पण शाळेमध्ये लाईट आहे का? लाईटच नाही तर करणार काय याचं? अरे परवा संस्था चालकाला म्हणलो, अरे फळ्यावर शिकवायची आमची बोंब आहे. अरे आम्हाला खडू नाही म्हणलं, खडू द्या. संस्था चालकानं गोणी भरून चुना पाठवून दिला. बाबू म्हणलं शिक्षक लोकांना काय काम असतात, फावल्या वेळात ते खडू वळून घ्या म्हणले. बाप रे, काय करावं? थोडक्यात काय आहे, तर ज्यांच्या शाळेत लाईट नाहीये, ज्यांच्या शाळेत कॅम्प्युटर नाही, त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळणार नाही. नाही मिळणार. याला काय अर्थ आहे सर? हे तर जाऊ द्या.
आदर्श शिक्षकाचा पुरस्कार ज्याला हवा असेल ना त्या शिक्षकाच्या नावावर 4 पुस्तकं प्रकाशित झायला पाहिजेत आणि पेपरात त्याचं वारंवार नावही लिहून आलं पाहिजे. आता बोला. मग माझा आदर्श शिक्षिकाचा पुरस्कार कन्फर्म. कन्फर्म कस काय? माझे लय नाव आले पेपर मध्ये अशा अधून मधून. तुमच्या पेपर मध्ये नाव आले? हो सर. अहो गेल्या महिन्यात माझी पंजे सासू वारली ना. हा तर तिच्या त्या पुण्यस्मरणाच्या चौकटीत असा शोका कूल मध्ये माझा हॉट फोटो आलता. आणि असं खाली नाव पण आलं होतं माझं लिहून. एवढ्यावर माझी कारकीर्द थांबत नाही तर मी बरीच पुस्तकं पण लिहिली आहेत. तुम्ही प्रकाशित पण झाली आहे. त्याच्यामुळे मलाच अवॉर्ड मिळणार आहे. कोणती पुस्तकं? व्यक्तिवल्ली, कोसला, गोलपिठा मीच लिहिली राहू. व्यक्तिवल्ली, गोलपिठा आणि मग सगळे मी लिहिली. कोसला तुम्ही लिहिले. वय वय. मग पु ल देशपांडे, नेमाडे, पुन्हा ते नामदेव ढासळ त्यांनी काय लिहिलंय? मग त्यांनी लिहिली असतील. त्यांनी लिहिली असतील. त्यांनीच लिहिली असतील. काही बोलू नका. धार चौकामध्ये असं वरडू नका. आतली गोष्ट सांगते. आतली? हा सांगा ना. काय ना माझा भाऊ आहे, भाऊ सख्खा भाऊ डीटीपी ऑपरेटर आहे. तर त्याला मी परवाना फोन केलता. तर मग माझा दादा म्हणला ताई तू काही टेन्शन घेऊ नको. मी काय करतो अशी 4 पुस्तकं गोळा करतो आणि त्याचं फ्रंट पेज नवीन छापतो आणि त्या नवीन पानावर तुझं लेखिका म्हणून नाव लिहून टाकतो. हाय काय नाही काय. अहो लोक काय करतात फ्रंट पेज वाचतात. आतलं कोण वाचत बसते. फ्रंट पेज वाचून देतील टाकून आतमध्ये पुस्तक. म्हणजे आवड मला कन्फर्म. मी आतापर्यंत ऐकलं होतं की शिक्षण व्यवस्था ढासळली आहे पण ढासळ्यांच्या कवितेचा असा उपयोग होणार आहे हे मला आज कळतंय. सर मी हिच्यापेक्षा भारी केलंय. काय अजून बारीक केलं का? तुम्ही काय केलं आता? ते आपले पु ल देशपांडे आहेत ना. आपले पु ल देशपांडे. त्यांचं नाही आत्मचरित्र आहे. आसामी पुलंचं आत्मचरित्र. त्याला आत्मचरित्र म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्महत्या करा ना मॅडम. म्हणजे ते जे काही आहे ते जे काही नाही ते आत्मचरित्र नाही. बरं ते जे काही आहे ते त्याचं फ्रंट पेज आहे ना त्याच्यावर शब्दांकन पूजा नायक असं लिहिलंय मी. बाबू आणि ते व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अशी चांगल्या कविता येतात आणि असे जोक येतात, वाक्य येतात. ते सगळे असे गोळा केले आणि पेपर मध्ये ना लेखच छापून आणलाय मी माझा. कुठला? सोशल मीडिया शॉपकीवर दान. अरे असे लेख लिहिणं एक वेळ समजू शकतो पण तुम्ही पुस्तकच वाढायला लागले तुम्ही. सर तुम्ही आम्हाला असे बोलतायच काय? तुम्ही लय ओरिजिनल लिहताय. लिहितोच ओरिजिनल मी. काय लिहिलंय? माझे 4 पुस्तकं आले छापून. कुठली? 40 नंतरचं वैवाहिक जीवन. तुम्ही लिहिलंय का? 9 पानाचं पुस्तक लिहिलंय. हे तर काहीच नाही. कासवीन आपल्या डोळ्यांनी पिलांना दूध पाजते एक चिकित्सक अभ्यास असं माझं एक पुस्तक. आणि पुन्हा ते घटित अघटित पुनर्जन्मावरचं पुस्तक. अरे 4 पानावरची प्रस्तावना लिहिली त्याच्यात. कोणी? भूत मित्र माद विजुळेकर. मग मजा के खा. एवढे पुस्तकं छापून आलेत माझे. मला अंदाज होताच बरं का. कसला? की ना एक दिवस शासन म्हणजे साहित्यिक आणि शिक्षक याच्यामधलं अंतर कमी करणारी. अरे कसं आहे शासनाला कधी बी असं फ्रस्ट्रेशन आलं की सगळं फ्रस्ट्रेशन शिक्षकांवर तर काढत येत ना. ते मात्र खरं. पोलिओचे डोस पाजायचे आहे ना शिक्षक. जनगणना करायची आहे ना शिक्षक. मग मोफत कॉन्डम वाटायचे आहे ना शिक्षक. सगळीकडे शिक्षकच आहेत. तरी नशीब अजून ऑलिम्पिकचं फ्रस्ट्रेशन शिक्षकांवर काढलेलं नाहीये. नाही तर ना गोल्ड मेडल आणल्याशिवाय तुम्हाला आदर्श शिक्षक काय साधं इन्क्रीमेंट मिळणार नाही. असं जर जाहीर केलं ना सगळे शिक्षक पाळायला लागतील ऑलिम्पिक मध्ये. गंमत नाहीये. मला तर पुढच्या पंचवार्षिक योजनेची भीती आहे आता. त्याचं टेन्शन आलंय. पुढच्या पंचवार्षिक योजनेत जर असं जाहीर केलं की शिक्षकांनी ऑलिम्पिक मधून गोल्ड मेडल आणल्याशिवाय शाळेला ग्रँटच नाही बुवा. अरे मग तुम्हाला सांगतो प्रत्येक झेडपी शाळेत वरती पत्रे नसतील. पाऊस बादा गळत पण 10-12 मेडल लटकलेले दिसतील तुम्हाला. थोडक्यात काय आहे का आपल्याला आदर्श शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला अथक परिश्रम करावे लागणार. मग काय गप्पा मारत बसलोय आपण. चला कामाला. एक महत्वाचं काय झालं आता एवढं सगळं करायचंय. एवढ्या सगळ्यामध्ये पोरांना शिकवायचं कधी? येडबिडे झाले का? पोरांना आपण कशाला शिकवायचं? आपण नाही शिकवायचं पोरांना. अरे एवढे सगळे शासनाचे निकष पूर्ण करण्यातच वर्ष जाईन आपलं. मग पोरांना शिकवायला वेळ आहे का आपल्याला? आणि पोरांना शिकवतात ते मास्तर आणि निकष पूर्ण करतात ते आदर्श शिक्षक. लक्षात ठेवा तुम्ही. चला काय मग यांना
काही घेऊन जायचंय का? पूजाला नेणार आहे ना मी. पूजाला नेणार? हा, सेलिब्रिटी चिकनी सुपारी म्हणून देवाच्या पुढ्यात ठेवायला. त्या योग्याला देणार आहे मी आमच्या गावाकडं. हा, घाटवाडीला. आमच्याकडं काय सध्या धूप स्टँड असतं ना, ती टिकतच नाहीये. ते धूप स्टँड काय काही दिवसांना असं मळकट कळकट कळकट काळं होत जातंय. त्याच्यापेक्षा या योग्यालाच उभा करायचा धूप स्टँड म्हणून. आणि त्या हिलाही घेऊन जायचंय. नव्याला पण न्यायचे. नव्याला आम्ही टायटॅनिक करणार आहोत. हे बघ, असे अँकर म्हणून घेऊन जायचंय तिथे अँकर. आणि आम्ही अशी पॉज घेणार आहोत. अशी पण मी पुढे असणार आहे, मी दिसणार नाही ना, त्याच्यामुळे मी असं असणार. या 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 ही अशी आहे, म्हणजे ही माझी ही आहे, म्हणजे ही आहे कॅट इन्सुलेट आहे. आणि म्या तिचा लिओ नांदेड कापूरवाडी आहे. त्याला काही बोललात ना, खरंच हा ना. बरोबर नाव घेतलं ना मी. अगदी अगदी बरोबर. आपण इथे घेऊया छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. मजा आहे, मस्त मजा आहे, मस्त कार्यक्रम आहे. ह्यांचं काय आहे? आवाज सेट आहे. तुमच्या गावामध्ये अंगणात टाकलेली खाट नाहीये तुमची. नीट बसा. बरं बाबा, नीट बसतो आता. हेच शहरातली लोक पण बस झालं. असो, त्यांचं तिकडे चालू राहील. पण इकडे काय माहितीये का, आता जे डॉक्टर MBBS करतात ना, त्यांना MBBS बरोबर आत्मसंरक्षणाचे धडे देण्याची सुद्धा गरज आहे. कारण पेशंटचे जे नातेवाईक असतात ते कधी कधी त्यांना काय काय करतात आपल्याला माहिती आहे. तर इथे एक डॉक्टर तेच धडे गिरवण्यासाठी येतोय. बघूया तो काय करतोय ते. अरे बापरे, हे काय करून राहिलो मी? तिन्ही माणसाचा रोल आहे माझ्या, पण माझ्यातला खानदेशी माणूस मला काही सुधरू दे. जाऊ दे. एक्सक्यूज मी, आमच्याकडे आहे ना 5 वर्षाखालचे पोरं नाही लस टोचवून घ्यायला. तुम्ही जा. अहो नाही, मी डोस घ्यायला नाही, डोस द्यायला आलोय. म्हणजे सेल्फ डिफेन्स शिकायला आलोय तुमच्याकडे. तुमचं खूप नाव ऐकलो. असं आहे का, सेल्फ डिफेन्स? पण मी पुरुषांना नाही शिकवतो सेल्फ डिफेन्स. घाबरू नका, मी पुरुष नाहीच आहे. म्हणजे आपला ते म्हणजे मी तसा पुरुष नाहीये. म्हणजे मी पुरुषच आहे, पण मी डॉक्टर, म्हणजे मी डॉक्टर आहे. डॉक्टर विचारे काय झालं, हल्ली आमच्या डॉक्टरांवर हल्ले खूप वाढले तो. पेशंटचे नातेवाईक खूप मारतात तो. म्हणजे एखादा पेशंट डागालो की ते फटके. म्हणजे एखादा गुंड ऍडमिट झाला की आधीच आम्हाला धमकी मिळते पंटरकडून. समजा तो गुंड गचकला ते फटके फटकेच देतो तो. आम्ही डॉक्टर कमी मंदिरातली घंटा झालोय, कोणी येऊन वाजवून जातो. काय अर्थच नाही त्याला. म्हणजे अरे 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 तुम्हाला भलता शपालून काढतात. अहो खरंच म्हणून म्हटलं. मी तुम्हाला शिकवतो सेल्फ डिफेन्स. कराटे शिकवतो तुम्हाला. कराटेत आहे ना सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का? काय? बाऊ. नाही, आम्ही काहीच करत नाही भाऊ. ते पेशंटचे नातेवाईकच भाऊ करतात तो. छोट्या छोट्या कारणाचा भाऊ करतात तो. म्हणतो ओ भाऊ मारू नका, ओ भाऊ मारू नका, भाऊ मारू नका, भाऊ मारू नका. भाऊ करतात तो. तो भाऊ नाही हो. मग? ज्याच्याशी फायटिंग करायची ना आपल्याला, त्याला आधी वाकून नमस्कार करायचा, त्याला म्हणतात भाऊ. माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा, असं करायचं. असं करा, असं करा. झाला भाऊ. झालं, सोपं आहे का? नाही सोपं आहे, पण बाकीच्या काही रकटी नाही बरं का. म्हणजे कसं काय? तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक अस्त्र आहे, काय? जे तुमच्या उपयोगी पडेल. या बघा, काय? नानचाकू. पण यांच्यात नानकटाई पण नाही, चाकू पण नाही. काय मला? हे बघा, तुम्ही फालतू चोक मारू नका. नाही. तुमच्याकडे एखादा पेशंट आला, त्याला तुम्ही सांगितलं की तुला कॅन्सर झालाय, तो म्हणतो का मला खेकडा झालाय का म्हणून? मी भंगच करत होतो. मला शिकवा ना ते सेल्फ डिफेन्स काय. लक्ष द्या बरं का तुम्ही, लक्ष द्या. बा असं करायचं. पण म्हणजे मग आजूबाजू सगळे निघून जातील. मग करा.
लागे का डेंजर आहे. डेंजर तर आहे ते बा. मी काय म्हणतो हा. हेच वापरायला पाहिजे का हा. समजा हे असे ह्याने वापरलं तर चाललं का मी असं काय अरे याच्याने प्रॅक्टिस करा तुम्ही हे चांगलं आहे ना. याच्यामुळे पण तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. म्हणजे हे पण अस्त्रच आहे माझ्याकडे. मग? मला माहितीच नव्हतं. हा. जबरदस्त आहे हो. हा. पण आपण आहे ना आधी बेसिक पासून सुरुवात करू बा. कुठून बेसिक हो. मग आता काय होतं हे पुढची स्टेप होती. आता मागे येऊ जरा. हा चल ज्या शत्रूला आपल्याला मारायचंय तर आधी त्याच्याकडे डेडली लुक द्यायचा बरं का. काय करायचं डेडली लुक द्यायचा. हे बघा डोळे वट्टारून पाहिजे. जरा पुन्हा एकदा वाटारा जरा थोडे मोठे करा. अजून डोळे मोठे केले ना ते बाहेर येतील आणि तुम्हाला माझी आतली कवटी दिसेल. एक सेकंड 2 मिनिट जरा वाटारा डोळे. हा. काय झालं तुम्ही सिगरेट पिता का हो? नाही हो मी हेल्थ कॉन्शियस माणूस आहे. कराटे शिकवतो मी. कशा सिगरेट पिणार आहे. नाही हा. जरा बघू दे. हा? जरा बुबुळा खाली वर करा. तुम्ही घेता का हो? दारू बिरू काय घेता का हो? दारू सोडा मला सुपारीचं पण व्यसन नाही आहे. बापरे काय झालं डॉक्टर साहेब सांगा ना. नाही डोळे पिवळसर दिसत आहे. तेवढे झाले. तुम्हाला कसलं व्यसन पण नाही आहे. कावीचं लक्षण आहे. मी सांगतो मला कावीचं लक्षण आहे. दोन मिनिट जरा हात बघू दे. हात बघू दे. हात कशाला तुम्ही स्टेशनवर पोपट घेऊन तुम्ही लास्ट पण ब्लड टेस्ट कधी केली होती? लास्ट ब्लड टेस्ट झाले 4-5 वर्ष झाले. नो प्रॉब्लेम. काय काय नाही काही फायदा जस्ट ब्लड टेस्ट करायची होती हो. फार काय नाही काय तुम्ही मला विचारायचं तरी ना हो. रक्त बघितलं की मला घेरी येते हो. तुम्हाला घेरी येते? अहो पण तुम्ही तर कराटे शिकवता ना. मग घेरी कशी येते तुम्हाला? मी रक्तहीन कराटे शिकवतो. आणि तुम्ही मला सांगा तुम्ही स्वतः सेल्फ डिफेन्स शिकायला आले का माझ्या मेडिकल रिपोर्ट बनवायला आले तुम्ही? नाही सॉरी ऍक्च्युली मी स्वतः शिकायला आलोय. पण काय झालं पेशंट दिसला की असं डॉक्टरी पेशा असं उभारून बाहेर होतो ना म्हणून पटकन चेक करायला घेतलं. नाही शिकवा मला शिकवा. तर ऐका आता पंच मारा. पंच ते समीर चौगुले आणि अरुण कदम एकत्र स्किट करते. हात मध्ये पंच त्या मोठा पंच आहे. विनोदी पंच नाही ओरिजिनल पंच आहे बघा. असा मारा परत मारा. मनगट पकडायच्या कळलं का? आता मी तुम्हाला पंच मारतो तुम्ही ब्लॉक करून माझ्या मनगट पकडा. काय करू? ब्लॉक करून माझ्या मनगट पकडा. आता बघा रेडी का? जमलं तुम्हाला जमलं. एक मिनिट इथे 2 मिनिटं बसा. श्वास घ्या. डॉक्टर साहेब झालं काय सांगा ना हो. एक सेकंड झालं तरी काय मला सांगा तुम्हाला मळमळतं का हो? भलतं मडमडतं हो. आंबट खावसं वाटतं? आंबट भलतं आवडतं मला. आय थिंक युअर प्रेग्नंट. नाही हो. मी कसं काय असेल प्रेग्नंट? माझ्यात अजून लग्न पण नाही झालं. तुम्ही शब्दशः घेऊ नका हो. म्हणजे प्रेग्नंट म्हणजे लग्न झालं तर तुम्ही कसे प्रेग्नंट होणार नाही का? नाही पण ऍक्च्युली हे प्रॉब्लेम आहे. मला असं वाटतं काहीतरी चेकअप पण झालं काय ते तर सांगा. 2 मिनिटं बसा. डॉक्टर साहेब सांगा ना. आपल्याला सगळं चेकअप करायला पाहिजे. भलतं टेन्शन आलं हो. नाही टेन्शन काही नाही हो. सुई नको काही नाही हो. सुईची भलती भीती वाटते हो. नको हो, डॉक्टर हो काका नका ना हो, काका. काही नाही. नका काका. हो, इंजेक्शनची भीती वाटते. 2 मिनिटं. हो दादा हो ताई. दोन- हो, काका. दोन- हो, काका. हो, काका. हो, नका ना हो. हो, नका ना हो, काका. नको ना हो. पोपट नको, काका. काय नाही काही होणार नाहीये. जस्ट टोचलं ते. काय माहितीये थोड्या तुम्हाला ग्लानी येणार आहे. काही नाही. मला जर काही झालं ना मी तुम्हाला बलता शेफालून गाडीन बरं का. अरे हो इकडे शेफावरून आठवलं तुम्ही मला शिकवणार होतात. हे काय मध्ये तुम्ही चालू केलं? मला स्वतःचा सेल्फ डिफेन्स जमत नाही. मी तुम्हाला कुठून शिकव? काय म्हणता? नाही शिकवतो. असं आहे समजा शत्रू आपल्या असा समोर असेल बा असे टांग टाकायचे पाठ चालत आहे हो. आता तुम्ही मला पाडा.
पाडू हा पाडा ना. समजा तुम्ही हे असे केलं समजा तुम्ही असं केलं इकडे इकडे मला कळलं. समजा तुम्ही असं केलं रे काय टाकलं रे भाऊ? काय नाही काय टेन्शन आहे. बसा बसा बसा. काय टेन्शन घेऊ नका हो. जरा चुरचुरेल तुम्हाला. काय टेन्शन घेऊ नका. सकाळी थोडीशी सूज येईल आणि तुमचा मोतीबिंदू कायमचा नाहीसा होईल. अरे तुम्ही बाई ना बाटोड मला मोतीबिंदू झालेलाच नाही ना रे पण. काय झालं ना नाही औषध काय बाहेर काढेल पण काहीतरी बाहेर काढेल तुम्हाला सांगतो. आणि काहीतरी सॉल्ट बाहेर काढलं ना तर मग क्रांतीच होईल या क्षेत्रामध्ये. कॉर्निया बिर्निया बाहेर काढलं तर माझं नाव सॉल्ट होईल. कॉर्निया म्हणजे ज्याने दिसतं ते सगळं असं का? अरे तुमचं नाव होईल पण तुमच्या नाव होण्यासाठी किती त्रास दिला तुम्ही मला. म्हणजे मला सुई टोचली, माझे रक्त काढलं, माझे डोळे फोडले. आता एवढं सगळं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला वेगळा सेल्फ डिफेन्स शिकायची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मी आल्यानंतर माझ्या लक्षात आलंय मी फक्त उपचार करू शकतो असे अत्याचार नाही करू शकत माणसांवर. काय की आम्ही डॉक्टर लोक होतो. आमचं काम पेशंटना चेक करणं, त्यांना व्यवस्थित सांभाळणं. पण काय झालं आमचे काही डॉक्टर भाऊ बंद त्यांच्यावर हल्ले झाले. आम्ही टेन्शन मध्ये आलो. म्हणजे काय आम्ही 100% नाही 200% प्रयत्न करतो पेशंटला वाचवण्याचा. पण एखादा दगावू शकतो. आम्ही देव नाही आहोत ना. डायरेक्ट असं मारायचं म्हणजे टेन्शन आहे हो. हे तुम्ही आमच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका असं माझं म्हणणं आहे. आणि हल्ले करू नका टेन्शन येतो आम्हाला. बरोबर आहे तुमच्या म्हणणं. लोकांनी हल्ले करणं चूकच आहे. मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? हा काय? मी तुमच्या बॉडीगार्ड होतो ना. तुम्ही हा स्वतःची बॉडी आधी गार्ड करा. नॉनसेन्स. थांबा एक सेकंड एक सेकंड. अहो काय झालं? एक सेकंड थांबा थांबा. काय तुम्ही? 1-2 मिनिटं. हा हा हॅलो सिस्टर. हा एक पेशंट येतोय. हो हो ते जरा इथे कराटे ट्रेनर आहेत. आता माझ्याबरोबर बोलत होते. हा त्यांच्यासाठी एक जरा बेड खाली करून टाका. नाही बेड खाली नका ठेवू, मला बेड वर ठेवा ना. समजा पंच मारू नका. काय मग यांना नेणार का गणपती उत्सव? श्यामाला नेणार. श्यामाला नेणार. हा, लई गर्दी होते ना आमच्या गणेश उत्सवामध्ये. मग तिकडे गर्दी आवरायला हे या, हे या, हे या करायला पाहिजे ना. यो गणित तगडा आहे. यो गणित तगडा आहे. आणि मी एखादा अंशू विचार आहे ना त्याला घेऊन जाणार आहे. केवढा फास्ट बोलतो तो माहिती का? आमच्याकडे काय माहिती का नारळ लय येते तर नारळ मोजायला कोणतरी पाहिजे. ह्यो फास्ट मोजल. थोडक्यात तुमच्या दोघांच्याही सुपाऱ्या नक्की झाल्या. आणि आज या इथेच आजचा भाग संपतोय. आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट